जेव्हा मी नॉनव्हेज खायचं ना तो भूत वगैरे असतात. आय फील लकी की मी अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहतो जिथे पहाटे पहाटे सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज, किलबिलाहट आणि जे नाही का ते बंब वगैरे लावतात. म्हणजे बंबला तुम्ही कसं सांगतो, पाणी गरम करण्यासाठी बघा ते वापरतात. तर त्याचा धूर, त्याचा सुगंध, एक वेगळाच फ्लेवर आहे त्या गोष्टींना. सो ते सगळं मी अनुभवतो आहे अजून पण. ही खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी, कारण आजकाल सिटीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही अनुभवता येत. बट आय लिव्ह इन दॅट एन्व्हायरमेंट अँड आय एम सो लकी. दव पडले बघा कसं एकदम. ते इथं पण ओलं झालं आहे, इथं पण ओलं झालं आहे. आणि न्यूजमध्ये ते सांगत होते की ह्या 2-3 दिवसामध्ये पाऊस पण पडू शकतो. एन्व्हायरमेंटचं काय चाललं आहे काय कळत नाही. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे आपला लेग्स डे. तर लेग्स ट्रेन करायचे. आता 6:56 झालेले आहेत. थोडासा उशीर झाला आहे कारण ते व्हिडिओज वगैरे अपलोड करत होतो मी. रात्री जरा लवकर झोपलो म्हटलं बाई नींद इज इम्पॉर्टंट. तिकडे बघा काय मस्त सनराईज झाला आहे. अब करते हे ट्रेनिंग सुरू. चलो. डन विथ द वर्कआउट. सीटेड काव्हरेजसाठी थोडं जुगाड करावं लागतं. सो मी असं चेअरवरती बसून खाली ते ठेवून करतोय. त्याचं जरा मला ना शॉर्ट करायचं आहे. हे जे आहे ना हे जरा फिक्स करायचं आहे कारण हे लूज आहे, पटकन पाय सटकतो. सो त्याला जरा वेल्डिंग करून जरा फिक्स करणे काय. चला आता भेटू, खाली फ्रेश वगैरे होतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो. हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये. आपला व्लॉग कालचा जो आहे म्हणजे तुमच्यासाठी कालचा तोच अपलोड केला आहे आणि तो मी आता बघत होतो. मला आवडतं माझे व्लॉग्स बघायला, कळतं थोडंफार की अजून काय मी त्यामध्ये ऍड करू शकतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तेच चालू होतं. आणि बाय द वे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तसे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील, म्हणजे रेसिपी वगैरे जर मी शेअर करतोय ते तुम्हाला आवडते तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे तसं आपण अजून म्हणजे नाही का अजून वेगवेगळ्या गोष्टी आणू आपल्या चॅनलवरती. बाय द वे आज संध्याकाळी 5:30 वाजता आहे आपली डेंटिस्टची अपॉइंटमेंट. आणि हे जे आहे ना हे सनक मारते, माहित नाही का कुठे किडलेलं वगैरे नाहीये बट स्टील ते सनक मारते. सो आज आहे अपॉइंटमेंट. बघूया आता कसं होतंय ते. काही तुमच्यासोबत पण असं होतं का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे जेव्हा पण असं क्लायमेट असं एकदम ढगाळ वगैरे तर तुमची बॉडी दुखते का, म्हणजे अंग दुखतं का तुमचं? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता ह्याचं काय कनेक्शन असेल वेदर आणि आपल्या बॉडीचं ते मला माहीत नाही. इन डिटेल काय माहीत नाही, नो क्लू. बट का होतं हे असं, की मी एकट्याचे जो भ्रमात आहे की त्याच्यामुळे होते. बट जर तुमचं पण असं होत असेल ना तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा यार नक्की मला. तर आता वाजलेत 1:04 आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला घ्यायला आलेले आहेत द ग्रेट लोणावळा अपडेट्स. आणि आता आपण चाललोय आपल्या अड्ड्यावरती म्हणजेच रायवड गार्डन. पण मला असं वाटतं आजचा प्लॅन फत्ते होणार आहे कारण जरा पाऊस टिपकतोय थोडं असं नाही का जाणवतंय. आणि क्लायमेट बघा काय बेकार झाले. सो आज पाऊस पडण्याची खूप जास्त शक्यता आहे. तो बघू पाऊस आला तर मग पळायला लागेल तिथनं. अँड गाईज हिअर वी आर. फायनली आमच्या जागेवरती आलेलो आहोत. इथलं आत्ताचं क्लायमेट बघा, म्हणजे आज तर वांबळ आहे त्यामुळे इतकं पीसफुल वाटतंय ना हे. इथं डायरेक्ट मस्तपैकी ह्या काय बोलतात त्याला, काय बोलतात रे याला, ग्रास. यार शब्द सुचत नाही बघा असं कधी कधी. ह्याच्यावरती मस्तपैकी असं चटई बिटाई टाकून झोपू शकता. पण ह्याच्यावर काय झोपायला मजा येईन भाई. एक दिन आपण करेंगे भाई, लॅपटॉप बिपटॉप घेऊन येऊ, मस्त पिकनिकच करू इथं. या गार्डनची ना एक स्टोरी सांगतो तुम्हाला. आम्ही लहान होतो तेव्हा आमची ट्रिप आली होती इकडे. म्हणजे आम्ही बोंडे हायस्कूलमध्ये होतो. बोंडे हायस्कूल ॲडव्होकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूल लोणावळ्यातलीच आहे. तर आमची ट्रिप इकडे आली होती आणि ना एक अफवा पसरवली होती की ही जी तुम्हाला दिसते ना हे छोटंसं असं चंद्राच्या आकाराचं हे काय बोलतात त्याला, पॉन्ड ते दिसतंय ना, की इथं भूत वगैरे असतात ह्या गार्डनमध्ये असं तसं. कारण इकडे साईडलाच ग्रेव्हयार्ड्स आहेत सगळेच, म्हणजे मुस्लिम परत ख्रिश्चन हे सगळे ग्रेव्हयार्ड्स आहेत. तर बरीच अशी ना अफवा होती त्यामुळे आम्ही इकडे यायला लय घाबरायचो. इथे यायला आम्ही मस्त आपले इथंच खेळत बसायचो. आता आम्ही चाललोय RK हॉटेलला. तिथे भाईंचं पेमेंट घ्यायचं आहे कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्यासाठी व्हिडिओजचं. सो तिकडे चाललो आता. आपल्या इंस्टाग्रामवरती ना या हॉटेलची एक रील आहे जेव्हा मी नॉनव्हेज खायचं ना तेव्हा बनवली होती आणि चांगलीच
चालली होती ती रील. हे बघा आर.के. हॉटेल, हे आहे हायवे, तिकडे आहे वर्सुली टोल नाका, त्याच्या बाजूलाच आहे. तर ट्राय करू शकता तुम्ही लोक पण. डन, इकडचं काम झालंय. आता आम्ही इकडनं निघालोय. रस्त्याला आहे ना इकडे हायवेला मला ते मुग्दलवाले दिसते. मुग्दल म्हणजे नाही का ते गदा वगैरे फिरवतात, जिम वगैरे, म्हणजे जे मोस्टली जुने जे काय बोलतात त्याला तालीम वगैरे करतात त्यांना माहिती असेल. तर ते मुग्दल आपल्याला घ्यायचं होतं. सो बघूयात आता तिथे रेट बघू कसं काय ते. कारण एका ठिकाणी मी विचारलं होतं ते जोडी विकतात, तर जोडी नको मला सिंगल हवं आहे. सो बघू आता तिथे भेटलं तर मजा येईल, पण आपल्या बजेटमध्ये असलं पाहिजे भाई. बजेटमध्ये नसलं तर मग नो. हे देखो इधर ही है, हे आहे मुदगल आणि हे आपल्याला घ्यायचं आहे 6 किलो 7 किलो बरेच रेट्स इथेच आहे हायवेच्या बाजूला. जर तुम्ही लोणावळ्यात असेल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता बघा इथे. आता जरा बोल भाव करून बघू बजेटमध्ये आहे का. 6 आणि 7 किलोमध्ये थोडं कन्फ्युजन आहे कोणता घेऊ. 7 किलो एका हाताने फिरतोय, फिरणार ते म्हणून तर काय फक्त 2 दिवस आम्ही आमचं सांगायचं काम आहे. कसं तुम्हाला जे घ्यायचं ते सजेस्ट नाही करू शकत. हा 7 किलो आहे, आपण फिरतोय. हा थोडा अवघड जातो आत्ता, पण थोड्या दिवसांनी होईल. थोडे नाही, बघू ठीक आहे, सांगतो तुम्हाला, थांबा. तर मंडळी आपण घेतलेला आहे 7 किलोवाला घेतला, कारण 6 किलोवाला जर घेतला असता ना तर तो थोड्या दिवसांनी मला हलका वाटला असता, म्हणून म्हटलं 7 किलोवाला घेऊ. तर हा जरा बऱ्याच दिवस टिकेल, म्हणजे थोडं वाटेल हेवी. आता मला माहित नाही महाग पडलाय का स्वस्त पडलाय, बट ठीक आहे. ऑनलाईन मी बघत होतो, ऑनलाईन जरा महाग आहेत, त्यापेक्षा मग हे जरा बरं पडलं. सो आता जाऊ द्यात. काय तुम्हाला जर रेट माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता चाललो आम्ही घरी. चलो आ गए अभी आपण घर पे. घर वालों का जरा रिएक्शन देखते. अक्षयला बाय बाय. बाय बाय, लेट्स गो. कोण आलंय बघा, गदा आणलाय. हे रिएक्शनच नाही दिलं, काय कोणच नाही, पप्पाच आहेत फक्त. इसको अभी रख देंगे अपने जिम के सामान के साथ ऊपर. तू उद्यापासून असते याच्या संग वर्कआउट, मजा येणार आहे भाई. इसको रख देते हैं यहाँ पे. थोडं शेड मध्ये ठेवतोय मी याला, म्हणजे लवकर खराब नाही होणार भाई. तसं तर खराब होण्यासारखं काय आहे, पण तरी एक साईड मारू का, थांबा तुम्हाला दाखवतो. मी कॉलेजमध्ये जिमला जायचो ना तेव्हा मला वाटतं ह्याच वेटचं होतं किंवा मग ह्यापेक्षा जास्त असेल. ते दोन्ही हातांनी पकडून मारावं लागायचं, आणि त्याचा दांडा आहे ना हा छोटासाच होता. हा दांडा छोटासाच होता आणि जाड होता, हातात पण नव्हतं बसत, तरी मी मारायचो. तेव्हा शिकलेलो मी कसं हँडल करायचं ते, आणि तेव्हापासून भाई चास्काच लागले. आता बघा एक हात से भी आपण घुमा देते. जय बजरंगबली. 4 5 1 2 3 4 5. आज नको, आज उपवास आहे भाई आपला. याचे बेनिफिट्स वगैरे ना मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की सांगेन. अभी इसके लिए इसको इधर रख देते. बाय द वे एक अपडेट आहे. सो द अपडेट इज की आपली जी आज अपॉइंटमेंट होती ना 5:30 वाजता डेंटिस्टकडे, तर ती आपल्याला कॅन्सल करावी लागणार आहे, कारण आज आपण चाललोय पुण्याला संध्याकाळी. ते आत्ता मला कळालं. सो म्हटलं की चलो ठीक आहे, ये भी ठीक आहे. आता किती वाजलेत, 3:02. जरा ना फोन हँडल करायला मला शिकलं पाहिजे. मी फ्लिप करायचं म्हटलं ना मी डायरेक्ट असा करायचो, बट ते मग एडिटमध्ये मला कट करावं लागतं. सो आता ऐसा हँड मूवमेंट ऐसा करना पडेगा, थोडा सीखना पडेगा इसके लिए. तर 3 वाजलेत, आता 4:30 पावणे 5 वाजता निघायचा प्लॅन आहे. सो बघूयात कसं काय होतंय ते. टाइम चेक मंडळी, इट्स 4:49. मस्तपैकी तयार होऊन आता आपण निघतोय पुण्याला. सगळेच चाललोय. चहा ब्रेकसाठी थांबलोय मी आता. वडगाव, तर आम्ही वडगावमध्ये आहे गाईस. हे फूड कोर्ट टाईप आहे, मस्त आहे. आम्ही थांबलोय चहा प्यायला इथं. मस्त वडापाव खाऊन झाला या माणसांचा. बॅक टू द कार. आता डायरेक्ट पुण्याला स्टॉप. फायनली 7:45 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलोय, कारण भरपूर ट्रॅफिक होती बाई. आज वॉकिंग मिस होणार आहे आपली. आज मला वाटते ब्लॉग इथेच एंड करून मला इथेच एडिट करावं लागणार आहे, तर कुठं टाईमवरती ब्लॉग येईल, नाही तर मग नाही.